नमस्कार. पाहू शकता कुशेगाव यात्रेमध्ये मोठ्या मापाची ताकदीचे शेती कामासाठी लागणारे असे आणि वळू क्षेत्रासाठी लागणारे मोठ्या मापाच्या खिल्लार खोंड बैलांची दावण आलेले आहेत. वेगवेगळ्या मालकांच्या दावणी आहेत. पाहू शकता बगाडासाठी, पालखीसाठी, तेरेबंदीसाठी लागणारे ताकदीचे मोठ्या मापाचे बैल कुशेगाव यात्रेमध्ये तुम्हाला भेटून जातात. एकदम मोठं माप, धिप्पाडच्या धिप्पाड ताकदीचे बैल. बाबा कोणाची दावण आहे? पाहू शकता एकदम मोठ्या मापाचे बैल आणि ओरिजिनल पैदाशीतून. एकदम धिप्पाड मोठी जोड. पाहू शकता बगाड्यासाठी लागणारे आणि पालखी तेरेबंदीसाठी लागणारे मोठ्या मापाचे ताकदीचे बैल इथे भेटतात. कोळेवाडी तालुका मान जिल्हा सातारा. फोन नंबर 7558435211. कोणत्या कोणत्या यात्रेत असतात? आम्ही सर्व महाराष्ट्रातील यात्रेत असतो. कुशेगाव, नागठाणे, औंध, खरसुंडी. मोठ्या मापाचे सर्व खिल्लार शेती कामाचे बैल भेटतात आपल्याकडे. धन्यवाद. पाहू शकता मोठ्या मापाची ताकदीचे बैल असतात. हे वरच्या भागात असतात. कुशेगाव, औंध, नागठाणे जे कराड सातारा हायवेच्या वर आहे या पट्ट्यात असतात. त्यामुळे काळ्या रानात चालणारे दम धरून ताकदीचे बैल अशा प्रकारचे यांच्याकडे भेटतात. ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा. पाहू शकता ही दुसरी दावण आहे. ब्रीडिंगसाठी लागणारे किंवा शेती कामासाठी लागणारे चित्रा, कोसा, खिल्लार खोंड बैल, मोठ्या मापाचे ताकदीचे बैल. पाहू एकदम सुंदर, आखीव रेखीव देखणे, जातीवंत वंशावळीतून बैल. एकदम पश्चिम महाराष्ट्रातून सर्व ठिकाणाहून आणि कर्नाटकमधून लोक खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे ह्या यात्रेमध्ये सुंदर, आखीव रेखीव, जातीवंत आणि निवडक बैल आणले जातात, खोंड आणले जातात. ताकदीची पालखीसाठी, बगाडासाठी, तेरेबंदीसाठी लागणारी ताकदीची बैल मोठ्या मापाची, हत्तीसारखी धिप्पाड, काळ्या रानात दम धरून काम करणारे जबरदस्त ताकदीची बैल आहेत. बाबा कोणाची दावण आहे? महादेव गरंडे, राहणार नंदेश्वर, तालुका मंगळवेढा. मालक जत यात्रेत आहेत काय अजून? सांगा. 9890740013. धन्यवाद. पाहू शकता महादेव गरंडे यांची काल आपण त्यांची एक दावण जत यात्रेत बघितली, ज्या ठिकाणी 35-40 खोंड होते आणि ह्या ठिकाणी मोठ्या मापाची ताकदीची बैल जोड्यांची दावण त्यांनी आणून बांधलेले आहे मंडपात. पाहू शकता म्हणजे एक मालक रात्रंदिवस फिरून पाहू शकता दोन्ही यात्रा कव्हर करतायत आणि ज्या भागात जे जनावर लागतात त्या भागातल्या लोकांना तशा प्रकारचं जनावर आणून त्या लोकांपर्यंत पोचवायचं काम करतायत. आणि मागील व्हिडिओमध्ये पाहिलं असेल महादेव गरंडे आणि त्यांचे भाऊ व पुतणे मेजर गरंडे मेजर यांच्याकडे किती मोठ्या प्रमाणात खोंड असतात हे तुम्ही पाहिले. आणि महाराष्ट्र, कर्नाटकमधून एकदम निवडक, जातीवंत वंशावळीचे खोंड आणि बैल आणले जातात. ते जबरदस्त ताकदीची मोठ्या मापाची जोड आहे. पाहू शकता पालखीसाठी, तेरेबंदीसाठी आणि बगाडासाठी अशीच ताकदीची मोठ्या मापाची जबरदस्त, खूप मजबूत खोराची आणि मजबूत मान व शेंड असणारे लागतात. ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा. सायदाती 5.5 लाख रुपये जोडीची.
आणि पलीकडची मोठी जोड 25 लाख रुपये. जुळलेली बडाव जोड आहे. हा. आणि हे जोड त्यांचं पण 5.5 लाख. 5.5 लाख रुपये. व्यवहारात कमी जास्त होतील हा होतील. होतील ना. हा. कौशिक ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा. धन्यवाद मालक. मजबूत ताकदीचे बैल आणि खोंड, चप्पल चलाक, जातीवंत वंशावळीचे खोंड इथे भेटतात, पाहू शकता. पाहू शकता कुशेगाव यात्रेमध्ये सुंदर जातीवंत वंशावळीच्या आखीव रेखीव अशा सुंदर 2 कालवडे आले आहेत. एक व्यालेले आहे पहिला रो. सुंदर खोंड झालेले आहे. बाबा आपलं नाव सांगा. नाव सांगा. फरीद जाफर शेख, गाव. मुक्काम नवलेवाडी, हां. पोस्ट ललगुण, तालुका खटाव, जिल्हा सातारा. किती गाय आहेत घरी? 2. किती दाते आहेत? आता दात लावला की. वेलेले आहेत का गाभण आहे? आता 1 महिन्याची गाभण आहे. ही गाभण आहे. कुठल्या वळूपासून गाभण आहे? हे गोवा फडतरवाडी. फरतडे बुवा फरतडे. हा. कोणता? आटपाडी लाईनचा गोवा जाधव. बुवा जाधव यांच्या वळूपासून गाभण आहे. ही कुठल्या वळूची पैदास म्हणायचं? कानकात्रा आटपाडी लाईनचा सोन्या त्याची पैदास आहे. कुठे कुठे नंबर आला याचा? नंबर सगळीकडे झाले. जे कटापूर हे सगळे केले. तुम्ही नागोबात असताना निकाल आम्ही बघितलं. तिथं निकाल गेलो होतो. ही कोणत्या वंशावळीतून आहे? पंढरपुरी काजळे खिल्लार. किती दाते येतात? 2 दाती. काय आहे खाली आता? खोंड आहे. कुठल्या वळूचं आहे? घटप्रभा चॅम्पियन बुवांचा. तुकाराम बुवा जाधव यांच्या वळूची पैदास. किती दिवसाचा खोंड आहे हा? 3.5 महिन्याचा. किती दूध देते वासरू पिऊन? लिटरभर देते. किती दाती आहेत ही? 2 दाती. कुठं कुठं स्पर्धेमध्ये नंबर काढला हिने? कराड, कडेपूर, पाटण, लोणंद, पंढरपूर, खिल्लार परवडते का सांभाळाय? बघणार असली काय परवडणार आहे? जे पाळतो त्यालाच माहिती आहे परवडते का नाही. आम्हाला परवडते म्हणून आम्ही पाळतो. किती गाय आहेत घरी आता? घरी एक आहे, ह्या 2 आहेत. त्या घरी कालवड एक आहे बाळकी. पहिल्यापासून सांभाळत आहे का आवड म्हणून? आता 3री पिढी आहे. 3री पिढी आहे याची. मधला ती गेली माझी झाली. आता हा मुलगा त्याच्यावर काम करतो. आजोबा वडील नातू सगळे 3ही पिढ्या इथं आहेत म्हणायचं. कुठली जातीची म्हणायची? पंढरपूर काजळ केला. आपलं नाव सांगा. जमीर फरीद शेख, आला नवलेवाडी, तालुका खटाव, जिल्हा सातारा. मोबाईल नंबर. मोबाईल नंबर 77 21 96 25 72. प्रदर्शनला आणला का विक्रीसाठी? प्रदर्शनसाठी आणलेत. आता अशा प्रकारे सुंदर खिवरेखीव देखणे खिल्लार आहेत. माणसांना अभिमान वाटतो स्वतःच्या कष्टाचा की वर्षानुवर्ष कष्ट करून चांगली जातीवंत वंशावळीची वळू नैसर्गिक रेतन करून चांगली पैदास केली आणि त्याच्यासाठी रात्रंदिवस सहकुटुंब सहपरिवार झटत आहेत. पाहू शकता अशा प्रकारचे खिल्लार सांभाळलेले आहेत. आणि मागील वर्षी घटप्रभा चॅम्पियन असणारा
तुकाराम बुवा जाधव यांच्या चॅम्पियन गटप्रभा चॅम्पियन वळूची पैदास आहे. आणि हे अलीकडची सुंदर आई आहे त्याची, एकदम काजळी खिल्लारमध्ये जातीवंत वंशावळीत. पाहू शकता नागोबा यात्रेमध्ये याची आई आणली होती, कोण नव्हता आणलेला. पाहू शकता चॅम्पियन ब्लड लाईन, चॅम्पियन वळूची पैदास, आई वडील चॅम्पियन. पाहू शकता खोंड आहे. अशा लोकांना प्रदर्शनमध्ये गेल्यानंतर सगळ्या जनावरांबरोबर रिंगमध्ये उतरून गाय फिरवून ज्यावेळेस जे काही असेल नंबरप्रमाणे नामांकन दिलं जातं ते अभिमानास्पद असते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. कुशेगाव यात्रेमध्ये मोठी दावण पाहू शकता. बावदान बगाड पालखी किंवा तेरेबंदीसाठी लागणारी मोठ्या मापाची बैल. मोठ्या मापाचे सुंदर जातीवंत वंशावळीचे खिल्लार इथे भेटतात. गिरी गोसावी मालक आहेत. मागील वर्षी यांची दावण इथेच होते. यावर्षी बॅनर नाही आहे त्यांच्या नावाचा, परंतु त्यांच्याकडे दरवर्षी मोठ्या मापाचे बैल असतात. पाहू शकता किती मोठ्या मापाचे धिप्पाड ताकदीचे बैल आहे. पाहू शकता ताकदीचे धिप्पाड मोठे निवडक बैल आणलेले आहेत महाराष्ट्र कर्नाटकमधून. ज्यांना कोणाला अशा प्रकारचे बैल हवे असतील त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा. सुंदर जातीवंत वंशावळीचे बैल भेटतात. मालकांचं नाव पत्ता भेटेल का बैल मालकांचा? हां, पण त्यांचं नाव काय आहे? राजू गिरी गोसावी, सातारा तालुका जिल्हा सातारा. 9850 18 32 55. त्या मालकाची मला